गुड मॉर्निंग. आजचा दिवस 26 जानेवारी आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन 75वा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी हा दिवस आपल्याला बघायला मिळाला आज. आणि आज आमची नेहमीप्रमाणे मॅच आहे. कुठे पण विकली असू दे, कोणताही सण असू दे, मॅचेस कंटिन्यू असतात. आणि नेहमीप्रमाणे आपली वाडा शहापूर येथे मॅच आहे. तर आज आम्ही चाललो मॅच खेळायला. पहिलाच राऊंड आहे, त्यामुळे सकाळी लवकर निघावं लागेल. त्यासाठी पूर्ण तयारी करून स्वेटर्स अँड हँडग्लोव्ज वगैरे, कारण की आता थंडीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. आणि आता आम्ही चाललो. पुढचं तुम्हाला माहीत पडेलच. पुढचा व्लॉग आम्ही कंटिन्यू करू. धन्यवाद. आता घरामधून निघाले, वाजले 8:30. तर 10 वाजताची पहिलीच मॅच आहे आमची. नेहमीप्रमाणे पेट्रोल टाकायला आलेले आहेत आपण. अजून आले दोघे जण. तर गाईज आता नाश्ता करायला आलो आहोत बाबा कॅन्टीन. तर आपला नेहमीचा अड्डा आपला निघालो. पहिली ओळख थोडी पाहिजे. आता आपण वाड्याला पोचलेलो आहेत. आता फक्त आणि फक्त 15 ते 20 मिनिटाचा रस्ता आहे आणि आपण मैदानाकडे जातील. गाईज आता ग्राउंडवर पोचलो आम्ही. बघा सगळे बसलेत. मला ग्राउंड व्ह्यू दाखवतोय बघा. क्रिकेटला उदाहरण नाही. क्रिकेटचा महासंग्रामात निश्चितच उंची गाठेल या स्पर्धेची. सकाळ सकाळ येऊन काही फायदा झाला नाही. लवकर उठलो, स्वेटर घालून थंडीचे आलो इथे, पण मॅच काय लागली नाही. मग काय करावं, नव्हती मॅच ठेवली कमिटीचे. नाश्ता पण करून नव्हतो आलो. तर नाश्ता पुन्हा एकदा नाश्त्यासाठी थांबलो. भूक लागलेली 12:30 वाजले तरी पण मॅच काय लागली नाही. पुन्हा एकदा नाश्ता करायला आलो मी. आता आम्ही नाश्ता करत आहेत. आता अजून 1 तास आहे मॅचसाठी. बघा सनस्क्रीन वगैरे सगळं लावून ठेवलंय, पण मॅच काय लागली नाही अजून. कलिंगड बघा किती आहेत. हे भाई कितीला रे कलिंगड? कितीला? 30 रुपये. एवढं स्वस्त आहे का? मग आम्हाला पाहिजे रे. आम्हाला दुकान टाकायचं आहे. दीपू कोणता पाहिजे बोल? दीपूला पाहिजे ते भेटू नाही. हा कोणता? हा घे चल, घरी घेऊन जा तुझ्यासाठी. दीपूने काढला. बाईने आपले आणलेले आहेत कलिंगड कापून मस्त पैकी. हो काय बोलतो? बोल काय? हा मला हे जास्त आवडतो मीठ. हा मीठ. आपलं नाव काय? हर्षद. वेल डन अशुरली टीम. 500 रुपये कुलदीपजी पाटील उपसरपंच यांच्याकडनं दोन्ही बॅटरला दिले जात आहेत. थोडंसं त्यांनी थांबवलंय, रोखवलंय. बंदिस्त कडदार मात्र सिंगल धावाला पहिल्या 3 चेंडूमध्ये. तर षटकातला 4था चेंडू यायचा फुलटॉस घेताना मात्र चांगल्यापैकी चेंडूला अगदी जबरदस्त टोलीचे षटकार ठोकला गेलाय. हे पण दर्जेदार षटकार. तर षटकाचा पुढचा चेंडू आणखी एका चेंडूवर मात्र धमाकेदार षटकार ठोकताना इथे मात्र सामन्यातून अर्धशतक फलकावर लावलं गेलं. ते रितेश घरत यांनी आपली बॅट उंचवा अतिशय जबरदस्त टोलीचे षटकार ठोकून या सामन्यातला 5वा षटकार ठोकला. रितेश घरत 50. 51 धावांचा एक सुंदर खेळ. स्पोर्ट साबे आपण रिपोर्टिंग करा. आईगाव देवी वेडेगाव आपण आल्याची नोंद करा, रिपोर्टिंग करा. सुशांत पाटील यांच्याकडे स्वागत आणि सन्मान कैलाजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते होतोय. चांगला बोलूया. थोडीशी निराश आली तर देखील पुढच्या वाटचालीसोबत शुभेच्छा तुमच्या संघाला. आणि भावना आम्ही एक मॅच जिंकली. आता इकडे आता सरकारी नोकऱ्या चालू झालेल्या त्यांच्या कामाला लागले भाऊ आपले. दाखव जरा सारखं. दीपू काय आहे दाखव तुला. झालं आता 1 राऊंड जिंकलेत. निकू जेवायला बसलेत. थोडा आहेत सार्थक बाई, बाकीचे आहेत. हा आमचा सारंग. वा काय करणार आहे? काय कमी पडला का? मला कमी पडला पण मी घेऊन ठेवले. घेऊन ठेवलं मी माझ्यासाठी. घेतलाय जीवा. बोल. कमी पडला ते बघ घेऊन ठेवलं. भारी का माहिती तुझा? एवढं लांब येतं खायला तुम्ही फक्त खेळायला नाही, खायला. ते आम्हाला माहिती आहे रे, ते सांगायची गरज नाही.
भाऊ आज तू 17 बॉलात 63 मारल्या, तू जास्त खाला वाटतं आता. भाई मी जास्त खात नाही, मी फक्त निकूसाठी ठेवतो जास्त एक्स्ट्रा. निकूसाठी? निकूने खाला भरपूर. जीवा बाबा काय कमी पडलाय का तुला? त्याला काय मला कमी पडलाय. तुला कमी पडलाय? किती खातो? अंगाला तर लागत पण नाही काय बाबा. अजून पाहिजे का बोल. हा खरा प्रेम गेला मन मधून जीव गेला असेल दिलाय पण भाऊ बोलतो ठीक आहे. आज आपल्या कितीच बाईची बॅटिंग 17 बॉलामध्ये 63 रन मारले आहेत. कितीच घरात हे बघा फुल पायर होता आज. भरपोट बिर्याणी खाली, पोट बघा कसा वाढलेला आहे. आता सुस्ती चढलेली आहे. मॅच मध्ये काय होईल का नाही तुझ्याकडून आज? बिर्याणी 2 प्लेट खाल्यात पण काय नाही. आपला कव्हर दाखव. जय श्रीराम हिंदू. अरे भाई बघ ना, पहिली मॅच आपण देवाला देतो भाई, नंतर बघ काय ते देवाला कुठे जिंकले आपण. आता जिंकले म्हणजे भाई मी दिली ना. तुला या कव्हर बद्दल काय वाटते ते सांग पहिले. काय ना, जय श्रीराम. जय श्रीराम. एकच नारा जय श्रीराम. खर्च केलाय बाबा, खर्च केलाय भाई. हे बघा आमचे स्पॉन्सर बसलेले आहेत इकडे. आता इकडे बघूया की गणेशपुरी सोबत आता मॅच आहे. खूप मोठा असा संघ, एक वाडा तालुक्यातील खूप नामवंत असा संघ. आणि इकडे निकुंज आणि सार्थक आणि दीपू सुद्धा दिसतोय आपल्याला फ्रेम मध्ये. खूप जोरदार प्रॅक्टिस चालू आहे इकडे. निकू तुला काय वाटते, काय ह्या मॅचला काय स्कोर किती करणार? टीम तर चांगली आहे, पण तुझंच काय, तुझा परफॉर्मन्स काय देणार आता? तुला द्यायला लागेल परफॉर्मन्स. मला तर वाटतं क्रितेश नंतर तुझंच नाव आपल्या गावात तरी चांगलं आहे. नाव तर आहे, नावासारखं करत नाही का नाही. ह्या मॅचला करायला पाहिजे तू. हा नक्कीच थँक्यू समजा. जसं की इंडियन सोल्जर यांचा आवाज आपण ऐकलात. आणि बघा 2022, 23, 24 3 वर्ष जे दिल्ली एक महत्वपूर्ण लढता प्रसिद्ध पाहत असताना पुढचा चेंडू याच पुन्हा एकदा चेंडूवर प्रहार होतोय आणि चेंडू हवेत असताना तिकडे क्षेत्ररक्षण भूमिका दिलाय आणि षटकार प्रेक्षण देखील आता समजून चुकलाय. आणि या चेंडूवर विकेट आणि फलंदाज बाद. त्याचबरोबर इथे आता कितेश भाईचं फोटोशूट चालू आहे. हो हे बघा, हे आपले करता होता टीमचे स्पॉन्सर. हे आपले सागरबाई फोटोशूट. इकडे कलिंगल एक मॅच झालेली आहे, सेमीला पोचलेत. काय बोलेल निकू त्याबद्दल? खूप चांगला आहे, आता बाय भेटली पाहिजे. आणि आमचे बंधू आलेले आहेत. कुठे जाऊन आले तुम्ही? ती मशाची यात्रा होती तिथे गेली. किती फास्ट आले मग? भाऊ आला पण एक मॅच किती टाइम किती वेळा झाले तुम्ही इकडे? 1.5 तासात टायमिंग होता, पण 1 तासात आलो. मॅच साठी काय रफ्तार मारलेली होती, मजा आली. जेव्हा काय बोलणार, सुंदर गोलंदाजी. मला खूप कॉन्फिडन्स होता. 12 बॉल मध्ये 26 रन पाहिजे होत्या. जीवाने फक्त 6 रन दिल्या. मला खूप कॉन्फिडन्स 6 होता. बॉल 20 पाहिजे होत्या. निकूबाईने 2 रन दिल्या. आणि हे कडिंग आले, मी त्याच्याबद्दल काय बोलेल? कलिंगड आणले, आपला स्पॉन्सर खूप चांगला आहे. साईज तू काय गेला फोटो एक बघा. तुमचे व्हिडिओ धन्यवाद, थँक्यू. सबस्क्रायबर आपले, त्यांचे फोटोशूट काही थांबत नाही. नंबर लावलेत, नंबर सरळ नंबर लावलेत. ते बघ सेल्फी. जिंकून रे जीवा. बाय मिळाली, बाय बाय भेटलोय. फायनलला गेले दिवसाच्या. बाय भेटली. फायनलला गेलो. आता फक्त एक मॅच बाकी आहे. एक मॅच जिंकलो तर फायनल, डायरेक्ट फायनल. मग ट्रॉफी भाई. ही व्हिडिओ काढा पण. जीवाबाई बोलते, जीवाबाई बोलते. बाय म्हणजे डाव्या हाताचं काम. ओ जीवाई बाई फुल फॉर्म में, बाय फुल फॉर्म में. कलिंगड काके थोडं 2-3 शब्द बोला आपल्या टीम साठी. फायनलला पोहोचले. फायनलला पोहोचले पाहिजेत ना, फायनल मारली पाहिजे. हो नक्कीच नक्कीच. तर गाईज आता आपले बंधू पण आलेले आहेत. अभि बागुल, वाडा टेनिस. मला वाटायचं क्रिकेट दाखवला. ब्लॉग मध्ये बघितलं, नेहमी सपोर्ट करणार. अगोदरच्या ब्लॉग मध्ये बघितलं. फायनलला गेली आपली टीम. काय बोलणार? ग्राउंड लक्की आपल्यासाठी. आपला ग्राउंड लक्की आहे. आहेत पब्लिक बघा, पब्लिक फुल खचाखच भरलेला आहे मैदान. बघा काय म्हणाल सर या लढतीबद्दल? मॅच कशी होईल? धनगरी साहेबांनी आपण हा सर इथपर्यंत आणलाय. निश्चित सामना करतील संदीप. इथे मात्र थोडासा आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पुन्हा एकदा प्रयत्न तोच होता.
शेवटचे 2 सामने आता बाकी राहिलेत आणि पुढच्या चेंडूवर दांडी गोल रितेश घरात ओपनिंग बॅटर त्या साथीला नवीन बॅटर जात आहे. सर्वांचं लक्ष दुसरी इनिंग पाहत आहेत. बिरवाडी बॅटिंग आहे. बॉलिंग अडगाव शहापूर. आणि विकेट काढलेली आहे. सुरेख फटका या ठिकाणी मात्र चेंडू येतोय डीप कडे जातोय. वाईड डीप लॉंग ऑनला शॉट निकुंजच्या बॅट मध्ये तो चेंडू गगनचुंबी षटकार. बोलो जय श्रीराम. आणि इथे बिरवाडी संघ विजय होतोय. नियाल 11 अभिनंदन. गोड कौतुक या ठिकाणी करायला लागलेले आहेत. लगातार 2 चेंडू डॉट टाकून विकेट घेतली तरी सुद्धा 500 रुपये. पहिला चेंडूवर सुरुवात तर होते. बघूया विवेक सारखा अगदी डाखून याचा चांगला प्रभावी फलंदाज म्हणावं गेलं या स्पर्धेत. प्रत्येक सामन्यामध्ये षटकातला दुसरा चेंडू यासाठी कशावर खेळावा असा प्रश्न निर्माण होता आणि फलंदाजावर बाद झाले. मेगा फायनल बाकी आहे. प्रेक्षकांना फायनल बघायची आहे. सेमीफायनल मॅच मध्ये आपण आहोत. भन्नाट मिळेल. एका बाजूला बिरवाडी 24 धावांचं आव्हान मात्र दिलंय. कडक पत्रावर वरती लगेच मेगा फायनलची नाणेफेक या ठिकाणी होत आहे. आणि आता आपण फायनलला पोहोचलेले आहेत आणि इकडे पोरं किती खुश आहेत. सगळे फायनलला पोहोचलेले आहेत. आणि कॅप्टन शिवमल्ला टॉस बॉक्स मध्ये जाऊया. आमंत्रित करू या ठिकाणी साठी मॅडम यांना. प्लीज वेलकम. प्रितेश घरात आपलं पक्ष प्रितेश पण या ठिकाणी राष्ट्रीय घेतलं असतं कारण 5 वाजून निघून गेले. जो टायमिंग लिमिटेशन आहे ते मात्र नाहीये. त्यामुळे इथे वेळ निघून गेला. तो खेळाडू रोशन लारा चेंडू सीमा रेषा निलेश नेमसे यांच्याकडनं 3 बॉल डॉटला 500 रुपये लावले होते चिंदर टीमला. थोडा 2 भाऊ मागे रे आमचा. निलेश नेमसे कुठे आहेत? जरा काही करा. बक्षीस पाठवा. आणि इथे चेंडू सीमा पार. बोला जय श्रीराम. फाइनल विन. जीत गए भाई. निको गोल कर. निको गणपती बाप्पा मोरया. क्रिकेटची आहे नंबर 1 निकू पण चांगलाच आहे. आज मला बाबा असं चांगलं वाटतं. गर्व होतोय. मला गर्व होतोय. निकू मांडी टेक. विनंतीला मान देऊन उपस्थित झाले व्यक्तिमत्व माननीय या गावच्या प्रथम नागरिक आदरणीय निकुंज. प्लीज वेलकम. या ठिकाणी निकुंजाला 2000 रुपये पारितोषिक नामदेवजी धनगर साहेब यांच्याकडनं 2 षटकारासाठी. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. इंडिया टेनिस क्रिकेट स्टार प्रितेश घरात पालघर जिल्ह्यातील एक अप्रतिम खेळाडू. फायनल ट्रॉफी विजेता 51,000 कॅश प्राइज निहाल 11.
लाईटीवर फोटोशूट फायनल मारली, खूप चांगलं वाटलं. फोटो सेशन झालेला आहे सगळ्यांचा. ट्रॉफी ट्रॉफी बघा, सेल्फी चालू आहे. हा होतो ना भाई, ब्लॉग एंड करायला लागलो आता. चला बाय बाय. थकलो खूप खेळून. थकलो. आता आम्ही जातील, नाश्ता वगैरे करतील आणि आता ब्लॉग इकडे सेंड करतो आम्ही. थंडी खूप आहे इकडे, त्याच्यामुळे घेता येणार. चला बाय बाय. नियोजक आपली मंडळी सर्व. तर भावानं आपण आता 2024 ची फायनल तर मारलेली आहे. कसं वाटतं क्रितेश घरात? फारच चांगलं वाटतंय. बघूया आता परत टुर्नामेंट देईल, त्याच्यामध्ये चांगला परफॉर्मन्स करून फायनल मारायचा प्रयत्न करू. आपल्या भावाला बेस्ट बॅट्समन भेटलेला आहे क्रितेश घरात यांना. तर त्याला सबस्क्रायबर आहे आपले सगळे. आणि हे पण आपली एंट्री इथे करणार होते, हे पण एंट्री करणार होते, पण बघूया आता नेक्स्ट टाइम आम्ही त्यांची एंट्री मध्ये खेळू. हो नक्कीच नक्कीच. बाय बाय. आता एंड करतो ब्लॉग. बाय. चलो.